मुंबईची हवा पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात गेलाय। मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये असून धुराचं प्रमाणात देखील वाढलेलं आहे। 3 महिन्यापासून मुंबईची हवा सतत खराब श्रेणीमध्ये राहिलेली आहे। आज पुन्हा एकदा मुंबईची हवा ही खराब श्रेणीमध्ये आहे। 156 AQ आहे, म्हणजे जो हवेचा गुणवत्ता निर्देशांक आहे तो 156 वर पोहोचलेला आहे आणि आरोग्यासाठी ही हवा घातक मानली जाते। वातावरण आपण पाहतो, या ठिकाणचं मी सध्या मुंबईच्या बँड्रा वरळी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर धुरकट वातावरणाची निर्मिती झाली आहे। सर्वत्र धुराची चादर पसरलेली आहे, त्यामुळे दृश्यमानता सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतं। गेल्या अनेक दिवसांपासून अशाच पद्धतीचं वातावरण मुंबईमध्ये राहिलेलं आहे आणि यात कुठलाही सुधार होत नाहीये। वारंवार वॉटर कॅनननं फवारणी केली जाते। महानगरपालिकेचे आयुक्त पण ग्राउंड झिरोवर उतरत आहेत। इमारतीची पाहणी केली जाते, जे बांधकाम होतात त्या ठिकाणी निर्बंध सुद्धा लादले जातात। मात्र तरी देखील मुंबईची जी हवा आहे ती अशाच पद्धतीनं दूषित राहिलेली आहे। याचा थेट परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय आणि गेल्या अनेक महिन्यांपासून एक सिरीज म्हणून आम्ही सुद्धा या बातम्या कव्हर करतोय, दाखवतोय। मात्र कुठलाही बदल यामध्ये होतानाचं चित्र सध्या तरी दिसत नाहीये आणि त्यामुळे मुंबईकरांचं आरोग्य कुठे ना कुठेतरी धोक्यात आहे। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।